सखी सावली काव्यांजली। आणि तुम्ही जे सांगत होतात ते धोका वळण ते त्याचा लग्नाशी काही संबंध नाहीये ना? आहे, लग्नाशीच संबंध आहे। तुमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये। खोटं सांगताय तुम्ही, माझा विश्वास नाहीये तुमच्यावर। अहो, आमचं लग्न होणार नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? प्रीतमचं आणि माझं लग्न होणार म्हणजे होणारच। माझा तुमच्यावर ना अजिबात विश्वास नाहीये। अहो, तुम्हाला बघून मला असं वाटलं होतं की तुम्हाला काहीतरी कळत असेल, काहीतरी ज्ञान असेल याच्यातलं, पण फ्रॉड आहात तुम्ही एक नंबरचे। एक मिनिट थांब तू। लोकांना असं खोटं काहीतरी सांगायचं, घाबरवायचं आणि मग त्यांना उपाय सांगायचे, पैसे काढायचे त्यांच्याकडनं। हाच बिझनेस आहे ना तुमचा? चुकीचं बोलतेस तू। मी कुणालाही फसवलेलं नाही आणि फसवणारही नाही। काय घडणार हे तो ठरवितो। जे मला स्पष्ट दिसलं तेच मी सांगितलं। अहो, पण असं मुळात नेगेटिव्ह काहीतरी कशाला सांगायचं आहे? जितकं पॉझिटिव्ह आहे तितकं सांगा आणि सोडून द्या ना। आमच्या नियमात ते बसत नाही आणि आमच्या नियमात जे बसत नाही ते कधीही करत नाही। हे असं खोटं भविष्य सांगता हे बसतं का तुमच्या नियमात? निक्स, रिलॅक्स। काय खरं काय खोटं यात पडायची काहीच गरज नाही। मला एक सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? आता हा काय प्रश्न आहे प्रीतम? मला सांग आधी। ऑफकोर्स आहे। आपल्या प्रेमावर विश्वास आहे? आहेच। मग झालं तर कशाला काळजी करायची? आपल्या प्रेमाचं भविष्य हे आपल्या हातात आहे। आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं हे आपण ठरवायचं आहे। दुसरं कोणाला ठरवू द्यायचं नाहीये ते। करेक्ट करेक्ट बोलतोयस तू। दादा, थँक्यू। तुमच्या मदतीबद्दल थँक्स। ओके, या तुम्ही। कुठून? निक्स, होय, तू आता काय विचारात पडलीस? निक्स, तुम्हाला काय म्हणाली होतीस? ट्रीट देणार आहे मला। तू प्लीज त्याचं टेन्शन घेऊ नकोस। नाही घेते। बरं ऐक ना, मी माझा मोबाईल तुझ्या स्टुडिओतच विसरलीये। तू प्लीज जाऊन घेऊन येशील का? ओके। तोपर्यंत तुझी चावी दे, मी तुझी गाडी काढते। मी आलोच 1-2 मिनिटात। तुमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये। पाणी। आधी फ्रेश होणार आहात का? मी टॉवेल देते। हा, 1 मिनिट। हे घ्या। तुम्हाला कॉफी? तू अजून अशीच उभी आहेस? हे घे, माझी बॅग, हा माझा फोन। चेक नाही केलास? पटकन चेक कर। अहो, कशाला? अगं, असं काय करतेस? माझ्या प्रत्येक गोष्टीवर संशय घेतला पाहिजेस तू। घे, चेक कर। अहो नाही, नको। ओके, जा विचार। काही प्रश्न असतील तर विचार, आत्ता समोरासमोर नाही। म्हणजे कसं आहे, नंतर घरच्यांसमोर तमाशे नको। विचार। अहो, तुमचा राग गेला नाहीये का अजून?
आणखी काय बोलायचं होतं का? काका, मघाशी तुम्ही माझा चेहरा बघून भविष्य सांगितलं. मला वाटतं काहीतरी गडबड झाली असणार आहे. तुम्ही प्लीज माझा हात बघून माझं भविष्य सांगता का? अगं ताई, चेहरा बघितला काय किंवा हात बघितला काय, भविष्य बदलणार नाही. जे नशिबात लिहिलंय ते काही. ऐका ना काका, फक्त एकदा माझा हात बघता का? माझ्यासाठी, माझ्या समाधानासाठी प्लीज ना. अगं अगं अहो 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 माझी मान. अहो काय करताय? अहो काय झालं? अचूक भविष्य कळतं ना तुम्हाला? अहो किती सहज सांगितलं तुम्ही की आमचं लग्न होणार नाही म्हणून. मग आता सांगा पुढच्या 2 मिनिटात तुमच्या आयुष्यात काय होणार आहे ते? आता सांगा ना तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे बरं? मी गाडी चालू करून तुम्हाला अशीच फरफटत नेणार आहे हे दिसतंय का तुम्हाला? सांगा ना. निकिता! अहो दुपारी जे काही झालं त्याबद्दल लाडूच्या वतीने मी तुमची माफी मागते. ऐका ना, अहो लाडूचं खरंच चुकलं. तिने तुमच्या ऑफिस मध्ये यायलाच नको होतं. लाडू 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 कुठे कुठे ती? पराक्रमी, तडपदार, झुंजार अंजली दिवेकर कुठे आहे? नवीन केस मिळाली का तिला इन्व्हेस्टिगेशनची? नाही, एक काम कर, तिला फोन कर, घरी बोलव. अहो कशाला? कशाला काय? तू आणि ती मिळून एक इन्व्हेस्टिगेशन ब्युरो सुरू करा, मस्त चालेल. तुझ्यात हिंमत येते ना ती असताना, असा जोर येतो ना अंगात. राईट हँड आहे तुझा ती. बोलो बोल. अहो तुम्ही म्हणताय तसं मनात सुद्धा नव्हतं आमच्या. होतं, तुझ्या मनात होतं. म्हणूनच तुझ्या बहिणीला तू ऑफिसमध्ये पाठवलंस ना. नाही, तुझ्यासाठी बरंच आहे ना. आपला नवरा कोणाला गिफ्ट देतोय, कोणाला ब्रेसलेट देतोय हे कळेल तुला. अहो खरंच नाही, मला माहिती सुद्धा नव्हतं ती ऑफिस मध्ये चालली आहे. मला माहिती असतं तर मी तिला तिथेच थांबवलं असतं. अहो या सगळ्याचा तुम्हाला त्रास झालाय हे कळतंय मला. मी परत माफी मागते तुमची. माफ करा ना. शांत व्हा प्लीज. ओके, शांत व्हा. मी खरं भविष्य सांगितलं म्हणून मला त्रास देता का? हो, माझा जीव गेला असता तर. मी माफी मागतो तिच्या वतीने. प्लीज प्लीज माफ करा. तुम्ही आला नसता तर माझं काय खरं नव्हतं. या मुलीने काय केलं असतं सांगता येत नाही. आणि अशा मुलीशी लग्न करायचा विचार करताय तुम्ही? पुन्हा लक्ष द्या, पुन्हा विचार करा. कोण एका ती माणसाने काय बोलतोय हा? काय बोलतेस तू? अरे पुन्हा काय बोलताय तुम्ही माझ्याबद्दल? सॉरी मी माफी मागतो. लक्षात ठेवा, माझं भविष्य खोटं ठरलं तर हे शास्त्र सोडून देईन मी सांगितलेलं भविष्य खरं ठरणार आहे. अरे! खरं ठरणार आहे. अरे कुठून येतात ती माणसं आणि जाताना पुन्हा तेच बोलत होता तो. आणि काय करतात त्याला? अरे पण तो जे काही बोलला असेल तर त्याच्याशी असं वागतात का? अरे प्रीतम, त्याला काय माहिती आपल्याबद्दल? त्याला माहितीये का आपल्या प्रेमाबद्दल? आणि तरीही तो तेच सांगत होता. अरे पण तो जे काही बोलला असेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे आपल्यावर आहे ना. रेस्टलेस झाले होते मी.
जेव्हा त्यांनी सांगितलं तुमचं लग्न होणार नाही, काय करू मी सांग ना. निकिता प्लीज शांत हो. मी तुला मगाशीच सांगितलं ना, आपल्या आयुष्याबद्दल आपण ठरवायचं आहे. आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना. चला, आपलं लग्न होणार. आपण आयुष्यभर एकत्र राहणार. आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही ऍट एनी कॉस्ट. अहो काय करताय तुम्ही? हे पाणी असंच्या असं या ग्लासमध्ये पुन्हा भरून दाखव. भरून दाखव. अहो कसं भरता हे? हो ना. मग मला झालेला त्रासही तुझ्या माफी मागण्याने कमी होणार नाही. काव्या, आज आई बाबांनी माझ्यावर संशय घेतला. कोणामुळे? तुझ्यामुळे. माझ्या कॅरेक्टरवर शंका घेतली गेली. कोणामुळे? तुझ्यामुळे. अचानक मेवणी ऑफिसमध्ये कशी काय आली ही चर्चा ऑफिसमध्ये झाली. कोणामुळे? तुझ्यामुळे. अहो काही हवंय का तुम्हाला? काय करताय तुम्ही? आज माझ्या आयुष्यातला काळा कुट्ट दिवस आहे. आई, हे ब्रेसलेटचं बिल तुलाही दिसेल, मलाही दिसेल. माझ्या अपमानाची वारंवार तुलाही आठवण राहील आणि मलाही आठवण राहील. एक लक्षात ठेव, यापुढे तुझी बहीण माझ्याशी असं वागली तर तू तुझ्या माहेरी असशील. कायमची. यापुढे तुझी बहीण माझ्याशी असं वागली तर तू तुझ्या माहेरी असशील. कायमची. कोण हवंय ताई? वंदना साने आहेत का? हो आहेत ना, या. या ना, बसा. काय ग, घराबाहेर कुणी रांगोळी काढत नसेलच ना? रांगोळीचाच पत्ता नाही तर तुळशी वृंदावन आहे की नाही याचा प्रश्नच येत नाही. आता जा, नुसती उभी काय? माझ्याकडे बघून काय होणार आहे? जा तुझ्या मालकीणबाईंना बोलून आण. सांग प्रीतमची मावशी आली आहे. आनंदच आहे सगळा. नाव मोठं, लक्षण खोटं. आता महत्वाचं आहे प्रीतम आणि निकिताचं लग्न मोडणं आणि कुणाच्याही नजरेत चुकीचं न ठरता ते मोडणं. ह्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल खूप हुशारीने टाकावं लागेल ताई. शी, थोड्या सकाळी सकाळी कोण येतात काय लोक.
सॉरी मीनाक्षी ताई तुम्ही हो एवढं सकाळी सकाळी इथे एवढ्या सकाळी? अहो 10:30 वाजलेत आत्ता. हो का आज जरा उशीरच झाला उठायला. काल पार्टीला गेलो होतो ना रात्री 2 वाजले हो यायला. बरं तुम्ही अशा उभ्या का बसा ना. मीनाक्षी ताई हो तुम्ही पहिल्यांदा आलात आमच्या घरी. बसा बसा. आज योग आला तसा. निकिता कुठे? का ती पण झोपली आहे? नाही नाही रात्री कितीही उशीर झाला ना झोपायला ती लवकर उठते. लवकर उठते? किती लवकर? सकाळी 8:30-9. अरे वा, 8:30-9. भल्या पहाटेच उठते म्हणायची. कुठे आहे ती? बोलवा तिला. मी तिलाच भेटायला आली. हो बोलवते ना. हॅलो निक अगं बाहेर ये तुला कुणीतरी भेटायला आलंय. अगं मीनाक्षी मावशी आल्यात बाहेर ये. येतेच आहे. तुम्ही प्लीज बसा ना. अरे देवा, कठीण आहे यांचं. घरातल्या घरात सुद्धा एकमेकांशी फोन करून बोलायला लागतं यांना. काय पद्धत आहे? अंजली काकू कशा आहात? आम्ही ठीक आहोत गो. पण तुझं काय चाललंय? तू कशी वागतेस ते बघ ना. वाटलं नव्हतं तू अशी वागशील म्हणून. अगं आम्ही आमच्या मुलींना तुझं उदाहरण देतो की अंजलीचा आदर्श घ्या. ही अंजली कशी सोज्वळ आहे, तिच्यावर कसे संस्कार आहेत, तिच्यासारखं वागायचा प्रयत्न करा. हो ना, पण आता कोणत्या तोंडाने तुझं उदाहरण देणार? आमच्या मुली अजिबात तुझ्यासारख्या व्हायला नको. तुझा तो व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला हो आम्ही. तुझं आणि त्या मुलाचं काही असेल प्रकरण पण तुम्ही दोघांतच ठेवायचं ना. अख्ख्या गावाला तमाशा दाखवायची काय गरज? खरंच शोभतं का तुला हे? नाही हो काकू, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये. तो व्हिडिओ त्यानं स्वतःनं. खरंच तू अशी वागशील असं कधीच वाटलं नव्हतं. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. हा शिवा दादा बोल ना. कुठे आहे तू? अरे दुकानातच येते. लवकर आहे तू. दुकानात काय झालंय बघ. काय झालंय? तू स्वतः ये ना दुकानात आणि बघ ना. ये लवकर. हो आलेच आलेच. वाव, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज आंटी. ते काय, मी एक्सरसाइज करत होते आणि मम्माचा तितक्यात कॉल आला. मग मी अशीच खाली आले. दिसतंय ते. पण आंटी तुम्ही असं अचानक आलात? तुला भेटावंसं वाटलं. तू पूजेला आली नव्हतीस ना, मग मीच आले तुला भेटायला. त्यात तू आता आमच्या घरची सून होणार आहेस ना. म्हटलं तुझ्या हातचा 1 कप चहा घ्यावा. वाव, हाऊ स्वीट ऑफ यू आंटी, अँड थँक्स फॉर कमिंग. या ना, बसा ना. मंजू, मंजू, 1 कप चहा आण. अगं हा, ब्लॅक टी नको, हा स्पेशल दुधाचा चहा आण. अरे हो मी पाणी सुद्धा विचारलं नाही. मंजू पाणी पण आण ग. आंटी, शुगर किती घेणार तुम्ही? साखरेचं वगैरे नंतर बघूया, पण मी काय बोलले तू ऐकलं नाहीस. मला तुझ्या हातचा चहा प्यायचाय.
तुम्हाला हसायला काय झालं? निकिता, तुला चहा करता येत नाही? सॉरी आंटी, ऍक्च्युली मला नाही येत चहा करता. अहो चहाचं काय घेऊन बसलाय? साधं लायटरने गॅस पेटवायची सुद्धा हिला भीती वाटते. मी काय आणि ही काय, आमच्याकडच्या बायकांनी किचन मध्ये जाऊन कुकिंग सारख्या बोरिंग गोष्टींमध्ये लक्ष घालायची पद्धतच नाही हो. त्यासाठी कुक आहेत आमच्याकडे. म्हणजे लग्न झाल्यानंतर आमच्या सुनेचं हातचं मला जेवायलाच नाही मिळणार? म्हणजे आम्ही कुक ठेवायचा आणि त्याच्या हातचं खायचं? हो आंटी, तुम्हाला सांगते, मी माझ्या कामात इतकी बिझी असते आंटी, आणि कधी कधी तर लेट नाईट घरी येते. काय आहे, मी जर घरी येऊन स्वयंपाक करून घरातल्यांना जेवायला वाढायचं म्हटलं ना, तर घरातल्या सगळ्या माणसांना उपाशीच झोपावं लागेल. बरं झालं लवकर आलीस. काय झालं? अगं, गल्लीत सगळीकडे तुझे पोस्टर लागलेत. कसले पोस्टर? काय बोलतोस तू? हे बघ. हे नक्कीच त्या नितीनचं काम असणार आहे. असा सोडणार नाही मी त्याला. बरं झालं लवकर आलीस. काय झालं? अगं, गल्लीत सगळीकडे तुझे पोस्टर लागलेत. कसले पोस्टर? काय बोलतोस तू? हे बघ. दुकानात आलो तर आधी हे दिसलं मला, म्हणून तुला फोन केला. चल पुढे पण दाखवतो अजून. चल 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 चल. आणि कसं आहे आंटी, शेफला नोकरीवर ठेवलं तर त्याला ही नोकरी मिळते, 4 पैसे त्याला कमवता येतात, आणि स्वयंपाक, किचन, ऑल हे सगळं शेफचं काम आहे. सो त्यांचं काम त्यांनी करावं. आणि तुमचं काय काम आहे मग? आहेत ना आंटी, खूप काम आहेत करायला. बघा ना, बिझनेस मीटिंग्स असतात, नेटवर्किंग असतं, पार्टीज असतात, शॉपिंग असते, फॅमिली फंक्शन्स असतात. सो मेनी थिंग्स आर देअर. हो ना, आणि या सगळ्यात वेळच उरत नाही हो. आणि खरं सांगू का, आमच्या मुलीला ह्या कामांमध्ये आम्ही अडकवलंच नाही. आमची प्रिन्सेस आहे ना ती, ही असली कामं तिच्यासाठी नाहीच आहे. आणि मी तर ठरवलंय, निकच्या लग्नानंतर आमचा कुक सुद्धा मी तिच्याबरोबर पाठवणार आहे. त्याच्याच हातचं जेवण आवडतं ना तिला. हो का? म्हणजे तुम्ही तिच्या बरोबर कुक पाठवणार आणि तिचा बाकीचा संसार करायला तिच्या बरोबर काही माणसं पाठवणार का? आंटी, तुम्ही असं सगळं का बोलताय? काही नाही ग, मी जो विचार करत होते तो बरोबर आहे का हे तपासून बघत होते. पण आता सगळी शंका मिटली. मी जो विचार करते तो अगदी बरोबर आहे हे पटलं. आंटी, काय विचार करत होतात तुम्ही? हाच की मधुरासाठी तू सून म्हणून योग्य आहेस का ते बघत होते. पण आता सगळ्या शंका मिटल्या. आता कसं सगळं सूर्यप्रकाशासारखं लख्ख दिसलं.
फाजीलपणा आहे हा. कुणाचं काम आहे हे? कसं वाटलं सरप्राईज? चला, मी ज्या कामासाठी आले होते ते काम झालं. आता निघते मी. आंटी आंटी, मग आता सगळं फिक्स ना? एक रिक्वेस्ट करू? तुम्ही प्लीज मधुरा आंटींना माझ्या आणि प्रीतमच्या एंगेजमेंटची आणि लग्नाची तारीख लवकरात लवकर काढायला सांगाल प्लीज? तुझं आणि प्रीतमचं लग्न? मी माझ्या बहिणीची वैरी आहे असं वाटतं का तुला? तुझ्या आणि प्रीतमच्या लग्नाची तारीख काढायला सांगू? तुला सून करून घ्यायला सांगू? तुझं आणि प्रीतमचं लग्न होणं म्हणजे प्रीतमला खड्ड्यात ढकलण्यासारखं. तू आमच्या घरची सून होण्याच्या योग्यतेची नाहीस. अहो काय बोलताय तुम्ही? काय दोष आहे आमच्या मुलीमध्ये? एक कारण सांगाल? एक काय 10 सांगते की. आमच्या घरच्या सुना हिच्यासारख्या 8:30-9ला उठत नाही. त्या लवकर उठतात. बाकी खाण तशी मात. आईनच कधी सूर्योदय पाहिला नसेल तर मुलगी कुठून बघणार आहे? मोठ्यांसमोर कसं वागायचं, पाहुण्यांसमोर कसं वावरायचं याची रीत नाहीये तुला. या अशा अवतारात येतात का? घरात प्रत्येक कामाला माणसं ठेवलीत. स्वयंपाकाला कधी हातही लावला नाही. खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही तर अभिमानाने सांगताय. गृहिणी म्हणून करता काय तुम्ही? येतं काय तुम्हाला? वंदनाताई, तुम्ही स्वतःच कधी गृहिणी झाला नाही तर तुमची मुलगी तरी कशी होणार आहे? काय ग, सुनेची कर्तव्य कशी पार पाडणार आहेस तू? प्रीतमचं तुझ्याशी लग्न होणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं वाटोळं होणं. तुमचं लग्न होणं शक्य नाही. मी ते होऊ देणार नाही. तुमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये. लक्षात ठेवा, माझं भविष्य खोटं ठरलं तर हे शास्त्र सोडून देईन मी. इनफ. वासा आता. खूप बोललात तुम्ही. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा. अच्छा, म्हणजे हे तुझं काम आहे? मग हे एवढं सगळं तुझ्यासाठी कोण करणार आहे अंजली? आता बघ, ही सगळी तुकराट दुकानं काढणार आणि तुझ्या नावाचं शॉपिंग सेंटर बांधणार आहे मी इथे. तुझ्या नावाचा अंजली शॉपिंग सेंटर. फक्त तुला त्यासाठी एकच काम करावं लागेल. मला लग्नाला हो म्हणावं लागेल. अरे हट, तेवढी तुझी लायकी नाहीये. आधी रस्त्यात अडवून मात्र मला त्रास दिलास. व्हिडिओ व्हायरल केलास आणि आता हे माझ्या नावाचं शॉपिंग सेंटर. शी, तुझ्या तोंडून माझं नावही काढू नकोस. निर्लज्ज माणूस.
तुझ्याकडे बघितलं ना तरी माझा संताप होतो. काय झालंय अंजली तुला? हा, मी तुझ्याशी इतका प्रेमाने बोलतोय आणि तू माझा रागराग करतेस. काय झालंय ते एकदा सांगून तरी टाक. काय झालंय? हात सोड, हात सोड माझा. ए, हा हात सोडण्यासाठी नाही धरलाय. मी एकदा हात धरला म्हणजे धरला. आणि कोण वाचवणार आहे तुला माझ्यापासून? ही लोक. काय म्हणालीस तू? निघून जा. एवढा उद्धटपणा? पाहुण्यांचा असा अपमान करायला शिकवलंय का तुला तुझ्या आईनं? तुम्ही माझा मान ठेवला असता तर मीही तुमचा मान ठेवला असता. पण इथे येऊन तुम्ही माझा अपमानच केला ना. तोही आमच्याच घरात. कुणाच्या घरी उभ्या राहून कुणाशी बोलताय हे विसरलात का तुम्ही? तुम्हाला घरात घेतलं हीच आमची चुकी झाली. तोंड सांभाळून वंदनाताई. आवाज खाली. माझ्याच घरी येऊन माझ्या मुलीला नावं ठेवली आहेत तुम्ही. तिनं फक्त बाहेर जा सांगितलं, बाहेर काढलं नाही हे नशीब समजा. हे जे तुम्ही बोलताय ना त्याची फळं भोगालच. आमच्या घराण्याची सून होण्यासाठी जे गुण लागतात त्यातला एकही गुण तुझ्यात नाहीये. तू आमच्या घरात येणं शक्यच नाही. रिअली? तुमचा काय संबंध आहे याच्याशी? प्रीतमच्या घरच्यांना मी पसंत आहे ना. आम्ही आमचं बघून घेऊ ना. तुम्ही कशाला या सगळ्यामध्ये लुडबुड करताय? आणि आम्हाला जी काही बोलणी करायची ना आम्ही त्यांच्याशी करू. तुमच्या परवानगीची आम्हाला गरज नाहीये. गरज आहे. मुलासारखी माया केली मी त्याच्यावर. माझा त्याच्यावर पूर्ण अधिकार आहे आणि माझ्या तो शब्दाबाहेर जाणार नाही याची खात्री पण आहे. ओ रिअली? म्हणजे तुम्ही जर नाही म्हणालात तर हे लग्न होणार नाही का? अर्थातच हे लग्न होणारच नाही. मग बघूच आता हे लग्न कसं नाही होत ते. आता इथे तुमची माया जिंकते की माझं प्रेम? बघूच आपण. फाजील आत्मविश्वास म्हणतात याला. तुझ्या भाषेमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स. त्याच्या जोरावर स्वतःच्या धुंदीत वावरणारी खूप माणसं बघितलेत मी. ही धुंदी जेव्हा उतरेल ना तेव्हा तोंडावर आपटशील. हात सोड म्हटलं ना तिचा. मावाली कुठला? सोड तिचा हात. हात सोड माझा. ए, अंजलीचा हात सोड. हात सोडला नाहीतर. ए गपे. अंजली, हाच तो मुलगा आहे ना व्हिडिओ मधला जो तू आम्हाला दाखवलंस? आणि आता तुला त्रास द्यायला आलाय वय? बघितलंस ना अंजली, त्या दिवशी तुझ्यासाठी एवढा मार खाल्ला तरी पण आज मी परत आलो. तुझ्यासाठी शॉपिंग सेंटर बांधतोय मी. आणखीन काय हवंय तुला? माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर अंजली. ऐक माझं. हात सोड. तुझ्या प्रेमाचं भूत आहे ना मी एका मिनिटात उतरवू शकते. त्या दिवशी एकट्या प्रीतमने मारलं
म्हणून काय अवस्था झाली होती तुझी, आठवतंय ना? आज हे सगळे मारतील, इतकं मारतील ना की तू स्वतःला ओळखूच शकणार नाही. शॉपिंग सेंटर तर लांबची गोष्ट आहे. आणि काय रे, तुला काय वाटतं मी एकटी आहे, माझं कुणीच नाहीये? माझ्या अक्काईनंतर ना हे सगळे माझी ताकद आहे. खबरदार परत आलास तर निघ. काय चाललंय याचं? बघा बघा कसा त्रास होतोय, बघा कसा त्रास होतोय. ठीक आहे, आता जातो मी, पण एक लक्षात ठेवायचं, याच्या पुढे मी नाही, तू स्वतः येशील माझ्याकडे. काय चाललंय हे? अरे काय तमाशा आहे हा? काय करायचे ते करा. हे लग्न होणार म्हणजे होणारच, आणि मी ते करून दाखवणारच. आणि हो, लग्नात तुमच्यासाठी पुढच्या रांगेत एक रिकामी खुर्ची ठेवते. अक्षता टाकायला आणि शुभेच्छा द्यायला नक्की या. हं? शुभेच्छांची जास्त गरज तुम्हाला लागणार आहे. भेटूच. तुम्ही काय कामं नाहीये तुम्हाला? जा आपापली कामं करा. जमा होतात सगळे लगेच. काय चाललंय तुझं? हा, रोज एक नाटक केल्याशिवाय चैन पडत नाही का ग तुला? नाही काकू, मी काहीच केलं नाहीये. नितीन इथे येऊन धिंगाणा घालत होता. अगं तो धिंगाणा घालणारच ना, त्यालाही तूच कारणीभूत आहेस. भूल घातलीस त्याला, भूल. त्याशिवाय हे धंदे करत नाहीये तो. काकू असं काही नाहीये, तिला याच्यातलं काहीच माहित नाही. कशाला चोमडेपणा करतोयस रे? जा दुकान सांभाळ. रे माझ्या कर्म, हेच बघायचं बाकी ठेवलं होतंस. काय करू ग तुझं मी? तुझा ना कायमचा बंदोबस्त मलाच करावा लागणार. चल काकू, चल काकू नको ना. चल म्हणते ना. अहो नाही 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 प्रमिलाताई, अहो तो व्हिडिओ खोटा आहे. तुम्ही त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. लाडू चुकीचं कधीच वागणार नाही. हो, आम्ही तिच्या लग्नाचं बघतोय ना. काय म्हणालात? नाही नाही, या सगळ्याचा तिच्या लग्नावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही घेतोय काळजी तशी. हो ठीक आहे, ठेवते. काय झालं हे? सगळीकडे तीच चर्चा आहे. या सगळ्याचा लाडूचं लग्न ठरवण्यावर काही परिणाम नाही झाला म्हणजे झालं.
मुलगा बघितलाय म्हणजे स्थळ चांगलंच असणार. पण त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर नाही, या सगळ्यामुळे चांगलं स्थळ हातचं जायला नाही पाहिजे. हा व्हिडिओ आणखी कोणापर्यंतच पोहोचायला नको. लाडू अगं फोन उचल. ही का फोन उचलत नाही आता? डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता. ये इकडे. अरे सुनंदा, काय झालं? काय कशाला ओढत आणलंस तिला? पुतणीला विचारा ना तुमच्या. आता काय झालं? ते पण मीच सांगू? दुकानाजवळ विचारा काय गोंधळ घातला हिनं. नाही काका, मी खरंच काही केलेलं नाहीये. उलट नितीननेच आज. नितीन? त्याचं काय? शिवादादांनी मला कॉल केला होता, तेव्हा मी ताबडतोब दुकानापाशी गेले आणि तेव्हा त्यांनी तुला पुन्हा त्रास दिला? अगं मग फोन करून तू मला कळवायचास ना. मी त्याची अशी खोड मोडली असती ना की पुन्हा तो तुझ्या वाटेला आला नसता. हो, राग आवरता घ्या. अहो तो काय साधा माणूस आहे का? त्याची खोड जिरवायला जाल तुम्ही आणि तो गप्प बसेल असं वाटतंय? आई बरोबर बोलते. तो आपल्या सगळ्यांना त्रास देईल. मग काय? अहो पैसेवाले आहेत ते, त्यांचं कुणी काही बिघडवू शकत नाही. ते कुठे आपण कुठे, त्यांच्याशी वैर घेण्याचा विचारही करू नये. तर मग आता करायचं काय? मग तो अंजलीला पुन्हा पुन्हा त्रास देणार आणि आपण काय हातावर ठेवून बसायचा? काय करायचा उपाय सांग ना. उपाय आहे. या त्रासावर एक उपाय आहे. असला उपाय? हिनं उद्यापासून दुकानात जायचं नाही. हिनं लग्न होईपर्यंत घराबाहेर पडायचं नाही. उगाच दुकानाच्या नावाखाली उंडारायला बाहेर जायची काही एक गरज नाहीये. घरातही कामं असतात, धुणी भांडी केरवारा, आणि सगळी कामं संपली ना तरी माझ्या पुढ्यात येऊन बसायचं. पण घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. या त्रासावर एक उपाय आहे. हिने उद्यापासून घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. सुनंदा, कसला वेडेपणा लावलाय का तू? उगाच वडाचं तेल वांग्यावर काढू नकोस. समजतं का तुला? हे बघा, तुम्ही मध्ये बोलू नका. मी बोलणार. तू तिला नजर कैदेत ठेवून तिच्यावर अन्याय करतेस. नितीनच्या वागण्याची शिक्षा हिला का? हे बघा, ही शिक्षा नाहीये, हिच्या कर्माची फळ आहेत ती. तिने ही जे काही थेर केलेत ना त्याचे हेच परिणाम होणार. काकू प्लीज असं नको करू ना. मला अशी घरात बसून राहायची शिक्षा नको देऊ. मला दुकानात जाऊ दे. माझ्याशिवाय तिथे काम नीट नाही होणार. का? शिवा नाहीये? तो बघेल ना तिथलं. अधूनमधून मी जाईन, हे जातील, पण तू घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. हिला घरात बसवून काय साध्य करणार आहेस तू? सगळा दोष त्या नितीनचा आहे, तिचा नाही, हे तरी मान्य करणारच ना तू? अहो तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी.
ही जर घराबाहेर गेलीच नाही तर नितीन त्रास कसा देईल? आणि तुम्हीच म्हणता की नाही ही आपली पुतणी आहे, हिला आपण सांभाळायला हवं. मग त्यासाठी एक पाऊल मागे घेतलं तर काय हरकत आहे? नक्की काय आहे ग तुझ्या डोक्यात? मॉम मॉम प्लीज काम डाऊन, शांत हो. आणि जे काही झालंय ना तू प्लीज त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्रास होणार, नीट त्रास होणार मला. कोणत्या मेंटॅलिटीची माणसं आहेत ही बघितलंस ना तू? किती आणि काय काय बडबड करत होती प्रीतमची मावशी. अगं बोलू दे ना, आपणही त्यांना स्ट्रॉंग रिप्लाय दिलाय ना, मग तू काय इतकं टेन्शन घेतेस मम्मा? एवढं झालं तरी त्यांचा ऍटिट्यूड कमी नव्हता. वाटतील ते बोलत होत्या, आपली लायकी काढत होत्या. आपली लेवल तरी मॅच करू शकतात का त्या? कशाच्या जोरावर ग एवढी बडबड? ठीक आहे, प्रीतम सेलिब्रिटी आहे, पण आत्ता पॉप्युलर झालाय तो. जस्ट पैसा आलाय त्यांच्याकडे. कुठेतरी कुणीतरी आत्ता या लोकांना ओळखायला लागले. तरी किती आणि कशी बडबड करत होती त्याची मावशी. मम्मा गेलीये ती आता, जस्ट इग्नोर. आणि त्यांच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे आपल्याला? असं नाही ग, ही अनसोफेस्टिकेटेड माणसं मला पहिल्यापासूनच आवडत नाही. आणि तुलाही ह्याच घरातला मुलगा का आवडला? दुसरं कोणी सापडलं नाही का प्रेमात पडायला? मॉम कम ऑन यार, आता तू मला ब्लेम करू नकोस. मॉम तुला सांगते, प्रीतमचं सोशल आणि फायनान्शियल स्टेटस मला मॅटर करतच नाहीये. तो नॉर्मल किंवा कॉमन मॅन जरी असता ना तरी मी त्याच्याशीच लग्न केलं असतं. तो खूप वेगळा आहे अँड ही लव्स मी अ लॉट. त्याच्यासारखं प्रेम माझ्यावर कधीच कोणीच करू शकत नाही. मग त्याची मेंटॅलिटी सुद्धा खूप वेगळी आहे, त्याच्या घरच्यांसारखी अजिबात नाहीये. आणि म्हणूनच मला तो आवडतो. सोड ना, बाकीच्यांचं काय करायचं आपल्याला? पण ही बाकीची लोक मध्येच येऊन नाक खुपसतायत. आपल्याच घरी येऊन आपलाच इन्सल्ट करतात. मी हे टॉलरेट करणार नाही. सापाच्या शेपटीवर पाय दिला तर साप डसल्याशिवाय राहत नाही. हे कळलंच पाहिजे प्रीतमच्या मावशीला. मॉम एक्झॅक्टली तू काय करणार आहेस? आशू, ताईला फोन कर, मला ताबडतोब बोलायचंय. काकू प्लीज अक्काईला काही सांगू नको, तिला टेन्शन येईल. प्लीज गप्प बस ग. आशू फोन कर. अगं हो, हे बघ तेच करते. दे आणि ते. हॅलो आई, बरं झालं फोन केलास. अगं लाडू कुठे आहे? मी कधीपासून तिला फोन करतेय, ती फोनच उचलत नाहीये. आहे ती घरीच आहे. घरी? आणि यापुढे ती घरीच राहणार आहे. हे बघ, मला तिच्याविषयी तुझ्याशी बोलायचं. मी आत्ता तुझ्या घरी येते. आत्ता? आई अगं एवढ्या तातडीने बोलण्यासारखं काय झालंय? तुझ्या लाडक्या लाडूच्या आयुष्याबद्दल महत्वाचा निर्णय घेतलाय मी. आई कसला निर्णय घेतलायस तू? ते सगळं मी तुला तिथं येऊन सांगते, समजलं? आई सुनंदा अगं थांब. अगं तुझ्या मनात काय ते कळू दे. अगं थांब ना. मॉम ऐक ना, आता यावेळी कुठे चालली आहेस? प्रीतमच्या घरी चाललीये. प्रीतमच्या घरी? अगं पण का, कशासाठी? मॉम प्लीज आता तू तिथे जाऊन आहे ना मीनाक्षी आंटींबद्दल सगळं सांगत बसू नकोस.
तुला माहिती आहे ना, कालही जेव्हा आपण जाब विचारायला गेलेलो मधुरा आंटींना ते अजिबात आवडलेलं नाहीये आणि त्या खूप अपसेट आहेत त्यामुळे. आणि जर तू आता तिथे जाऊन मधुरा आंटींना मीनाक्षी आंटी बद्दल सांगितलं ना, तर त्या एकही शब्द ऐकून घेणार नाहीत मम्मा. अगं पण मी त्यांच्या बहिणीबद्दल काही सांगणारच नाहीये. थँक गॉड. मग तू का चालली आहेस तिकडे? निक्स, अगं मी तिथे जाऊन काही सांगण्याच्या आधीच मीनाक्षी त्यांनी सगळं सांगून झालेलं असेल, अगदी तिखट मीठ लावून. तुझी आणि माझी बदनामी भरपूर करून झालेली असेल. मधुराताई त्यांच्या बहिणीच्या सांगण्यावरनं लग्नही मोडू शकतात. काही भरोसा नाहीये त्यांचा. मॉम, असं जर झालं तर मग काय करायचं आपण? आणि हे लग्न मोडलं तर मॉम मी नाही राहू शकत प्रीतम शिवाय. मी जगूच शकत नाही त्याच्याशिवाय. आणि हे जर लग्न मोडलं ना मॉम तर हो, डोंट पॅनिक. त्यांना लग्न मोडायचंही असेल पण मी लग्न मोडू देईल तेव्हा ना. मॉम आहे मी तुझी, तुझ्यासाठी काहीही करू शकते. खरंच मॉम? येस. सिच्युएशन कशी हँडल करायची याचा विचारही केलाय मी. म्हणजे मॉम तू काय ठरवलंयस एक्झॅक्टली? प्रीतमच्या घरी जाऊन तू काय बोलणार आहेस? प्लीज मला सांगशील का? मला खूप टेन्शन येतं अगं. आईच्या मनात काय आलं असेल? अचानक फोन केला आणि येते म्हणाली. लाडू बद्दल काय ठरवलं असेल यांनी? आहे ती घरीच आहे आणि यापुढे ती घरीच राहणार आहे. हे बघ, मला तिच्याविषयी तुझ्याशी बोलायचं. मी आता तुझ्या घरी येते. तुझ्या लाडक्या लाडूच्या आयुष्याबद्दल महत्वाचा निर्णय घेतलाय मी. काकू अचानक अक्काशी बोलायला निघून गेली. माझ्याबद्दल निर्णय घेतलाय असं काहीतरी म्हणत होती. नक्की काय ठरवलं असेल तिने? काय बोलायचं असेल तिला अक्काईशी? एकतर आधीच अक्काईला तिचे त्रास कमी नाहीयेत आणि त्यात माझं टेन्शन. काकू तरी अशी का करते? काव्या, आई आई अगं काय झालं? तू हो 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 सांगते. आत्ताच आले, जरा श्वास तरी घेऊ दे. हो. मीनाक्षीताई त्या कामासाठी बाहेर गेलेत का ग? अगं मन मोकळेपणाने बोलता येईल तुझ्याशी. आई, सासूबाईंसमोर बोलता येणार नाही असं काही बोलायचं का तुला? आणि तू मगाशी फोनवर काय म्हणत होतीस? लाडू बद्दल निर्णय वगैरे? कसला निर्णय? सगळं सांगते. आधी तू चल बघू माझ्या बरोबर. तुझ्या बरोबर? कुठे? नितीनच्या घरी. थांब बाई, हे लग्न होऊ शकत नाही. तुमच्यावर उपकार म्हणून तुमच्या मुलीशी लग्न करणार होतो मी, पण तुम्हाला सगळ्यांना ना माज आहे, माज. एक लक्षात घ्या, तुमच्याकडे हा जो रस्ता येतो ना, तो सुद्धा माझ्या आलिशान गाडीच्या लायकीचा नाहीये. नितीन म्हणजे नितीन भारद्वाज? आई अगं, ज्यांनी आपल्याला फसवलं, आपल्या लाडूला इतका त्रास दिला, त्याच्या घरी? हे बघ, खरं तर आपण त्याचं तोंड सुद्धा बघायला नको आहे. आणि तू त्याच्याकडे जायला सांगतेस कशासाठी? काव्या अगं असं काय करतेस तू? काय मी काय? आपण अंजलीच्या भल्याचा विचार करतोय की नाही?
मग त्यासाठी थोडं नमतं घ्यायला काय हरकत आहे? हे बघ, हे सगळं आपण नंतर बोलू. तू आत्ता आधी माझ्या बरोबर चल. नितीनच्या घरी जाऊ आणि या दोघांचं लग्न ठरवू आजच्या आज. अरे आंटी तुम्ही या ना प्लीज, आता या ना. बसा. आंटी हे सगळं काय? असू दे. बरं, मधुरताई आहेत का घरात? मला त्यांच्याशी बोलायचंय. बोलवतोस का प्लीज? नाही आंटी, ऍक्च्युली आई बाहेर गेली आहे. मग मी फोन करून त्यांना कळवतो. नाही आंटी, ऍक्च्युली फोन लागत नाही, कुठेतरी बिझी असेल. एनिवे आंटी, काही महत्वाचं असेल तर तुम्ही मला पण सांगू शकता. नाही, अशा गोष्टी मोठ्यांच्या समोरच बोलायला हव्यात. बर. नमस्कार वंदना. नमस्कार. तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच आली? प्रीतम, मधुरताई नसल्या तरी तुझे डॅड आहेत की? काही विशेष म्हणजे काही महत्वाचं बोलायचं होतं का? हो, त्यासाठीच अर्जंटली घरी आले ना. रवी, अहो याची काही आवश्यकता नव्हती. उगाच तुम्ही. अहो असू देव. चांगली बातमी द्यायची म्हणजे शुभ शकून म्हणून काहीतरी आणायला नको का? कसली ही चांगली बातमी? हो ना, मलाही कळली नाही. कसं आहे, आता आमच्या मनातल्या सगळ्या शंकाच मिटल्यात, त्यामुळे काही अडचणी नाही. साखरपुड्यासाठी मुहूर्त शोधते असं म्हणाले होते ना मी. उद्याच चांगला मुहूर्त आहे. उद्याच आपण ह्या दोघांचा साखरपुडा करूया, म्हणजे सगळे कामं मार्गी लागतील. मार्गी लागेल? असा चुकीचा निर्णय घेऊन सगळं कसं मार्गी लागेल आई? अगं काय हरकत आहे? आणि मुळात मला एक कळत नाही, तू विरोध का करतेस? मला हे मान्यच नाहीये. मी लाडूचं त्या नितीनशी उभ्या जन्मात लग्न लावून देणार नाही. आणि हे सगळं मला मान्य होईल असं वाटलंच कसं तुला? ह्या सगळ्यासाठी इतक्या घाईघाईत आलीस का माझ्याकडे? अंजलीच्या काळजीपोटी आले मी इथे. अगं तिचं जर का त्या नितीनशी लग्न झालं ना, तर हे रोजचे तमाशा बंद होतील. काव्य, अगं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ह्या गोष्टींचा खूप त्रास होतो, माहितीये ना तुला? हो माहितीये, पण म्हणून हे असं? ए बाई, तू आता बास कर. एक तर ते व्हिडिओ प्रकरण, त्याच्यामुळे मला लोकांची इतकी बोलणी टोमणे ऐकावे लागतात. तुला काय ऐकून घ्यावं लागलं ग? कुणी काय नाही ऐकवलं ते विचार. शेजारी पाजारी, येणारे जाणारे, आपले नातेवाईक सगळे विचारतायत, अंजली आणि नितीनचं काय प्रकरण सुरू आहे? प्रकरण? हो, प्रकरण. काव्या बाळा, ग मारणाऱ्याचा आपण हात धरू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड नाही आवरू शकत. किती लोकांना जाऊन सांगणार आहोत अंजली आणि नितीनचं तसं काहीच नाहीये म्हणून? म्हणून हा उपाय शोधलास तू? हाच उपाय योग्य आहे, समजलं? अगं तो व्हिडिओ गावभर झालाय. अशाने अंजलीला स्थळ येईल, मग तुझी बहीण बिन लग्नाची राहिलेली चालणार आहे तुला? आई, मुळात ही वेळ येणारच नाहीये, कारण आईंनी तिच्यासाठी आधी स्थळ बघून ठेवलंय अगं. आणि आईने स्वतः सांगितले म्हटल्यावर स्थळ चांगलंच असणार. मान्य, तुझ्या सासूबाईंनी स्थळ पाहिलं, मान्य. हा व्हिडिओ त्यांनी पाहिला तर? अहो वंदनाताई, काय बोलताय तुम्ही? उद्या साखरपुडा? अहो ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? अहो ठरवलं तर एक दिवसात तयारी होऊ शकते. आमच्याकडनं सगळी अरेंजमेंट होईल. आंटी, प्रश्न अरेंजमेंटचा नाहीये, पण अचानक कसं सगळं? हे बघा, तुम्ही मला काही समजवू नका. आम्ही आता थांबू नाही शकत. माझा डिसिजन झालाय. साखरपुडा उद्या म्हणजे उद्याच होईल.
मला एक कळत नाही तुम्ही एवढी घाई कशा करताय ना, आणि आई इथे नाहीये. ती गुरुजींशी बोलून साखरपुडा कधी करायचा ते कळवणार होती, हो ना? मी पण आमच्या गुरुजींशी बोलूनच ठरवलंय. गुरुजींनी उद्याचाच मुहूर्त चांगला सांगितलाय. तुमचे गुरुजी काही वेगळं सांगणार आहेत का? ती असं काय करताय? अहो, इतका मोठा इव्हेंट आहे, असं घाईने एका दिवसात ठरवतात. प्रीतम, आमच्याकडे सगळे रिलेटिव्ह विचारतायत साखरपुडा कधी, लग्न कधी. अरे सगळ्यांना उत्सुकता आहे तुमच्या लग्नाची. अहो वंदनाताई, ती असेलच, पण आपण रिलेटिव्हचं रिक्वेस्ट ठीक आहे, पण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं गैरसमज होत आहे. काल काय झालं बघितलं ना? साखरपुडा आपण पुढे पुढे ढकलत गेलो आणि गोष्टी अजून चिघळल्या तर. प्रीतमचं तुझ्याशी लग्न होणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं वाटोळं होणं आहे. तुमचं लग्न होणं शक्य नाही. मी ते होऊ देणार नाही. कोणाची नजर लागली तर, अजून सगळं बिघडलं तर. आंटी, असं काही होणार नाही. तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुला कसं सांगू प्रीतम, तुझी मावशीच या लग्नातलं सगळ्यात मोठा अडथळा आहे. निकितानं मला मनाई केली म्हणून त्याबद्दल मी काहीच बोलत नाही. अगं सगळीकडून कोंडी झाली आहे ग आपली. जर नितीनशी लग्न झालं ना अंजलीचं, तरच यातून सुटका होईल, तरच मानाने जगू आपण. काव्या, अगं अंजलीला लहानपणापासून फुलासारखं जपलंयस तू. तिच्या आई वडिलांना वचन दिलं होतंस, आठवतंय ना? मी वचन देते काकू, लाडूची खरी खरी अक्कल होईन, हिची काळजी घेईन, हिचं सगळं करेन प्रेमाने. वचन पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करतेस तू, हे पाहते मी, आणि मी त्यात तुला मदत करते एवढंच. अगं अंजली आणि नितीनचं लग्न झालं ना तर सगळं छान होईल, आयुष्य सुखाचं होईल तिचं. आई अगं कसं सुखाचं होणार आहे? मवाली आहे तो, वाईट माणूस आहे. हे असे व्हिडिओ व्हायरल करून, नाटकं करून ब्लॅकमेल करतोय आपल्याला. आपण लाडूचं लग्न त्याच्याशी करून त्याला तयार व्हावं म्हणून डाव रचलाय त्यांनी, आणि तू नेमकी फसलीस त्याला. अगं आपल्या लाडूला त्याच्या तावडीत देऊन तिचं आयुष्य वाया घालवायचंय का? अगं नाही वाया जाणार. ऐक तू. आई, लाडूचं त्या नितीन बरोबर लग्न होणार नाही, मी ते होऊ देणार नाही. हो, काय करणार आहेस तू? काही मार्ग आहे तुझ्याकडे? उपाय शोधलायस काही? बोल ना, उपाय शोधलायस का काही? ते बघेन मी. इथून पुढे काय करायचं ते मीच करेन. माझ्याशी आंटी, आणि तुम्ही असा नेगेटिव्ह विचार का करताय? निगेटिव्ह थॉट्स येण्यासारख्याच गोष्टी घडतायत ना. म्हणजे का विसरलास? काल तुम्हाला एक माणूस भेटला होता, त्यांनी तुमचं भविष्य काय सांगितलं आठवतंय ना तुला? तुमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये. प्रीतम, काय म्हणताय? नाही डॅड, ऍक्च्युली तो विषय तिथेच मिटला होता. विषय संपला नाहीये. निकिताने त्या सगळ्या गोष्टी काल ऐकल्यापासून अपसेट आहे. माझी मुलगी आहे ती, मला तिची काळजी वाटते. ती अजूनही तोच विचार करते, आणि ती उगाच टेन्शन घेते त्या माणसाचं. आता घेतलंय तिने टेन्शन, काय करणार? या सगळ्या गोष्टींचा माझ्या मुलीवर निगेटिव्ह परिणाम होतो, त्रास होतोय तिला. एक आई म्हणून मला ते बघवत नाही. हे बघा, आपण आता सगळेच जण तयार आहोत, तर कशासाठी उशीर करायचा? उद्याच्या उद्या साखरपुडा करून हे लग्न मला फिक्स करायचंय. आंटी, मला अजूनही असं वाटतंय की तुम्ही मधुराताईंशी बोलून घ्या आणि मला कळवा. येते. आणि प्रीतम, तुझं निकितावर खरंच मनापासून प्रेम असेल
तर तू उद्या साखरपुड्याला तयार होशील. आणि नाहीच झालंस तर 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 तू निकिताला कायमचा विसरून जा.